सरक ना. हे पिलू तर बघ काय अवतार झालाय काय तुझं. सरक ना. सरक पप्पाला ना. उठ म्हण ना पिलू पप्पाला. हे प्रिशा. हॅलो गाईज, मी प्रियंका पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांचा प्रश्न होता की आपलं डोहाळे जेवण कधी होणार आहे, म्हणजेच माझं. तर सर्वांना नमस्कार. आधी आता मला सर्वजण भरपूर सारा प्रश्न विचारतात, ताई तुझं डोहाळे जेवण काय कधी करणार आहे काय. त्याआधी तुम्हाला एक सांगायचंय, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमचे मनापासून खूप खूप आभार, कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं सपोर्ट करता, एवढे मला लाईक करता, कमेंट करता आणि सोबत ना तुमचे प्रश्न सुद्धा मला विचारता. त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचं. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी ना खरंच सांगते तुम्हाला, माझं आज मला इतकं छान वाटते ना व्हिडिओ शूट करताना, खरंच खूप छान वाटते. आणि मला असं वाटतंय तुम्ही माझा ना लास्ट पर्यंत हा डोहाळे जेवणाबद्दलचा जो विषय आहे ना त्याबद्दल तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेलच की मी डोहाळे जेवण करणार आहे की नाही करणार, की गेलं असतं तरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे का. ह्या गोष्टी सुद्धा मी ह्या ब्लॉगद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मला खूप जास्त आवडेल तुमच्यासोबत ना ब्लॉग शेअर करायला. तुम्हाला ताई तुझं डोहाळे जेवण कधी आहे, करणार आहे का, केलंस का, की हे प्रश्न आहे ना मला वारंवार विचारतात. म्हणून म्हटलं चला आजचा ब्लॉग आहे ना ह्या डोहाळे जेवणाबद्दलच बनवूयात, कारण की तुमचे हे प्रश्न मिटतील आणि मलाही सांगायला चान्स भेटेल. म्हणून म्हटलं चला आजचा मोठा ब्लॉग असं शूट करूया, ते म्हणजे डोहाळे जेवणाबद्दल. आता मला वारंवार विचारतात डोहाळे जेवण कधी करणार आहे, त्याचा मोठा ब्लॉग तयार कर. हा, मी मोठा ब्लॉग तर तयार करणारच आहे. सो डोहाळे जेवण कसं बनवायचं, किंवा ह्याच्या आधी मी प्रिशाच्या आधी ना ज्यावेळेस प्रिशाच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा आम्ही डोहाळे जेवण केलेलं होतं बरं का. म्हणजे त्यावेळेस ना म्हणजे नवीन असं नाही का, आपण नवीन एकदा आई होणार आहे, आता हे दुसरा टाइम आहे ना, त्यामुळे पहिल्यांदा आई होणार आहे ह्याचा आनंद एक वेगळाच होता. त्यामुळे ना मी प्रिशाच्या वेळेस डोहाळे जेवणामध्ये इतका जोरात पाऊस पडला होता, इतका जोरात पाऊस पडलेला, तरी सुद्धा त्या पावसात आम्ही इतकं छान असं डोहाळे जेवण. आणि त्याचे ना म्हणजे माझा आधीचा फोन होता प्रिशाने खराब केल्यामुळे ना सगळे व्हिडिओज फोटोज सर्व त्यामध्ये होते, तरी सुद्धा माझ्याकडे एखादा व्हिडिओ अवेलेबल असेल ना किंवा फोटो असेल ना तो तुमच्यासोबत नक्की मी मोठ्या ब्लॉग मध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा मी अपलोड करेल. तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ नसतील बघत तर त्यामध्ये सुद्धा मी काय काय गोष्टी प्रेग्नन्सी बद्दल असतील किंवा काही असेल ना ते सर्व मी सांगते, तर तुम्ही ना तिकडे. आता ह्या प्रेग्नेन्सी मध्ये ना अजून डोहाळे जेवणाबद्दल आम्ही काही ठरवलेलं नाही, आणि जर ठरवलं तर सर्वात आधी आहे ना शॉर्टद्वारे किंवा मोठ्या ब्लॉगद्वारे ना तुमच्या बरोबर मी शेअर करेल की आम्ही डोहाळे जेवण ह्या वेळेस करणार आहे की नाही करणार आहे. आता थोडंसं प्रॉब्लेम सुद्धा आहे, कारण की डोहाळे जेवण करायचं म्हटलं त्यामध्ये भरपूर सर काय काय येतं, साडी म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, मेकअपचं सामान. आता प्रिशा सुद्धा आहे छोटी, सोबत प्रिशाला कपडे, मला कपडे, परत मिस्टरांना कपडे, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि त्यामध्ये ना आम्ही आताच रूम चेंज केलेल्यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम सुद्धा येतं. त्यामुळे म्हटलं चला आजचा ब्लॉग शूट करूयात, की करायचं नाही करायचं काही समजत नाही. आणि जेव्हा व्हिडिओ काढायला येते ना मनात खूप काय असतं बरं का, तुमच्यासोबत काय काय गोष्टी बोलाव्यात, पण ज्यावेळेस व्हिडिओ समोर येतो ना त्यावेळेस काही समजत नाही की तुमच्यासोबत काय बोलावं किंवा काय सांगावं, काहीही समजत नाही. तरी सुद्धा मी आज तुम्हाला सांगते की आता थोडंसं पैशांचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना म्हणजे अजून तर सध्याला काही विचार केलेला नाहीये, पण एखाद्या वेळेस अचानक जर असं वाटलंच की हा डोहाळे जेवण आपल्याला करायचं, तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगेनच. खरं सांगायचं म्हणलं ना डोहाळे जेवण म्हणजे फक्त एक नाही का आवड किंवा अशा गोष्टी. हा, आवड आहे, पण डोहाळे जेवण ह्याच्यासाठी करतोय आम्ही की एक सुंदर क्षण म्हणजे आपल्या आठवणी, बाळासोबतच्या आठवणी, जे की बाळ थोडंसं मोठं झालं ना ते आपल्याला विचारलं मम्मी तू डोहाळे जेवण वगैरे केलंस का ग, म्हणजे त्या बाळाला आपल्याला फोटो दाखवणं, ह्या त्या गोष्टी. आता प्रिशाचे ना थोडेसे व्हिडिओ, प्रिशाच्या टायमाला इतके छान छान फोटो काढलेले होते ना आम्ही दोघांनी, आणि खरं सांगते ना तब्बूत झाले होते मी तर. म्हणजे ह्यावेळेस माझी म्हणजे तब्येत वाढली बरं का, पण जास्त नाही. त्यावेळेस ना फुल तब्बूत झालेली होती मी, म्हणजे इतकी डेंजर झाले होते ना, मम्मी कोणच ना मला ओळखत नव्हते. कारण की त्या डोहाळे जेवणाच्या वेळेस ना ज्यावेळेस मला 7वा महिना होता ना त्यावेळेस असं वाटायचं की 9वाच महिना चालू आहे, कारण की एवढीच तब्येत झालेली होती, एवढी बेकार. म्हणजे 100ला फक्त मी 2 किलो कमी होते, एवढं तर माझं वेट झालं. आता तुम्ही म्हणताल की ही डोहाळे जेवणाबद्दल बोलतीये का दुसराच विषय काढते, पण असंच आठवलं म्हणून नाही का मी तुमच्यासोबत त्या गोष्टी सुद्धा सांगायला लागले. कारण की डोहाळे जेवणाच्या वेळेस ना मी खूप डेंजर झालेले होते, आणि ह्या डोहाळे जेवणाच्या वेळेस आता प्रिशा तर माझ्या बरोबर आहेच आहे, सोबत मिस्टरांचं पण असतं, लेकराचं हे असतं. ह्याचा मोठा ब्लॉग आहे ना, म्हणजे प्रिशासोबत माझा दिवस कसा जातो ह्याच्यावर आहे ना एक मोठा ब्लॉग मी बनवणारच आहे. भरपूर जणांचे मला कमेंट मेसेज येतात की ताई तू प्रेग्नेंट आहेस, तुला 7वा महिना आहे, आणि 7व्या महिन्यामध्ये तू प्रिशाला कशी सांभाळतीस, ह्या त्या वगैरे प्रश्न भरपूर सारे विचारतात. म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर ते सुद्धा ब्लॉग मी लवकरच अपलोड करेल. पण सध्याला ना मला
म्हणजे चक्र येणं हे ते दुखणं वगैरे होतं ना, त्यामुळे मला काही लवकर शूटच करता येत नाही खूप काय, आणि बोलताना भरपूर सारं दम सुद्धा लागते. सो असो, चला आजचा व्हिडिओ म्हणजे डोहाळे जेवणाबद्दलच होता आपला विषय. बाकीच्या गोष्टी मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर कराव्यात, बोलाव्यात, म्हणून ना त्यासाठी मी तुमच्यासोबत बोलत होते. सो आजचा ब्लॉग म्हणजेच डोहाळे जेवणाचा. डोहाळे जेवण म्हणजे बघू म्हणतोय म्हणजे प्रिशाच्या पप्पांचा मध्ये विषय चाललेला होता की आपण डोहाळे जेवण करूयात वगैरे असं तसं बोललेले. म्हटलं करूयात म्हटलं, कारण की मागच्या वेळेस पण ज्यावेळेस मी प्रिशाच्या वेळेस प्रेग्नेंट होते तेव्हा मम्मी पप्पा हे गावाकडेच होते आणि त्यांना गावाकडे यायला इकडे जमतच नव्हतं, त्यामुळे ना ते मागच्या वेळेस सुद्धा आलेले नव्हते. आणि म्हणून म्हणजे यावेळेस माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी माझ्यासोबत असायला हवं, हे डोहाळे जेवण सर्वांसोबत मी करायला पाहिजे. पण मागच्या वेळेस ना फक्त मी, प्रिशाचे पप्पा म्हणजे त्यांचे घरचे म्हणजे माझे मामा वगैरे सर्वजण होता, आम्ही सर्वजणांनीच छोटासाच डोहाळे जेवण केलेला होता. म्हणजे स्नॅक्स वगैरे ठेवलेला, असं काही स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता. पण हा, मी मेकअप माझा खूप छान केलेला होता, मस्त असे आवरलेले सुद्धा होते, छान छान नवऱ्यासोबत सुद्धा व्हिडिओज काढले आणि बेबी बम सोबत सुद्धा ना मस्त मस्त असे व्हिडिओ काढलेले. सो मग मी आता जर डोहाळे जेवण मला करायचं असेल तर तुम्हाला कसं आवडेल मला ते सांगा बरं का. म्हणजे ड्रेस का माझं मेकअप का माझी साडी का पूर्ण दिवसाचं शूट, आणि मी कुठे कुठे गेले किंवा काय घेतलं, काय घेणार आहे, हे सर्व गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी त्यानुसार आहे ना छान असे व्हिडिओ सुद्धा काढेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला, व्हिडिओला आहे ना लाईक करायला विसरू नका, आणि सोबत ना आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता एवढी मेहनत, एवढं कष्ट घ्यायचं आणि त्याचं फळ तुम्हीच देणार आहेत, आणि तुम्हीच एक माझी फॅमिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही छान छान असे मला कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लवकरच पुढे घेऊन जावा आणि छान छान असं सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल व्हिडिओ कशाबद्दल आहे, काय आहे. सो चला मग भेटूया आपण एक नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.